नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 8 जूनचा रिव्ह्यू. सुरुवातीला आपण पाहतोय की सगळेजण टॉर्च शोधत असतात. तेवढ्यात धन्या येतो आणि म्हणतो, "हे घ्या ना वहिनी, मोबाईलचा टॉर्च." ते म्हणतात, "हां, मोबाईलचा टॉर्च." आणि धन्या, पाहण्या सगळेजण अवनीच्या तोंडावर आपल्या आपल्या फोनचे टॉर्च लावायला लागतात. मग अवनी बघते आणि हसते आणि म्हणते, "मोबाईलचा टॉर्च होता माझ्याकडे." तर म्हणतो, "जरा आजच्या दिवस ॲडजस्ट करता का? उद्या करतो सोय." अवनी म्हणते, "ठीक आहे." आणि ती घेते मग पाण्याकडून फोन आणि तो टॉर्च घेऊन ती निघून जाते. इकडं धन्या येतो. तिघा भावंडांच्या कडे बघत असतो आणि त्यांच्यावर नंतर ते गेल्यानंतर ओरडायला लागतं, "हे नियोजन आहे तुमचं? अख्ख्या घराला लाइटिंग करून ठेवले आणि बाथरूममध्ये साधं लाईट नाही आहे." गांगटांच्या घरातलं बाथरूम बहुतेक बाहेरच्या साईडला आहे, त्यामुळं खूप अंधार दिसतोय. मग इकडे पाण्या धन्याला म्हणत असतो, "ऐका, लोका सांगतोय ज्ञान आणि स्वतः कोरडं पाषाण." धन्या म्हणतो, "नाहीतर काय?" धन्या म्हणत असतो, तुम्ही मला सारखं का रे धारावर धरून राहिलं दोघंजण?" पाण्या म्हणतो, भाऊ, तू आम्हाला न सांगता लग्न करून आला. तर हे आम्ही सगळं अख्खं घर स्वच्छ केलं." मग नुसतं स्वच्छता नाही, बाकी पण लई गोष्टी केल्यात आम्ही. राजा धन्याला म्हणत असतो, "तू पण नाही ना ह्याच्यासोबत राहून लय निगेटिव्ह व्हायला लागला." धन्या म्हणतो असते, तू स्वतःला काय पॉझिटिव्ह समजतो? लय पॉझिटिव्ह झाला काय रे तू?" या सगळ्यांचं हे बोलणं ऐकून राजा म्हणतो, सॉरी, यशोधन म्हणतो, "अरे काय चाललंय तुमचं?" असं म्हणतो, त्यांच्यावर मोठ्याने ओरडत असतो. "काय रे सारखं भांडून राहिला तुम्ही? घरात पोरगी आहे ह्याचं तरी भान ठेवा की तुम्ही. अरे तिला काय वाटेल याचा तरी विचार करा ना जरासा." असं म्हणतो मोठ्याने स्वतःच बोलत असतो. धन्या म्हणतो, "यशोदा, तूच आवाज चढवून राहिला." यशा परत शांत होतो आणि म्हणतो, "अरे सॉरी, मीच आवाज चढवून राहिलो नाही का? तर चला, मी काय म्हणतो ताटं वाढवून घ्या." आणि राजा म्हणतो, राजा, जा तिला घेऊन ये पटकन." यश आणि धन्या जातात किचनमध्ये. पुढे पाल्या धन्याजवळ येतो. लव्ह यू असं तो म्हणतो. धन्या म्हणतो, "बरं, काय भांडण मिटवायची पद्धत आहे ना, भारी आहे ना?" मग यशा पाल्याला बोलवायला लागतो, "अरे ये ना पटकन." आणि मग तो जातो किचनमध्ये वाढून घेण्यासाठी. राजा बाहेर बघत असतो आणि तो विचार करत असतो, वहिनी आल्यामुळे किती खुश आहेत सगळेजण, पण खरं काय आहे ते कळल्यावर काय होणार आहे काय माहिती, सगळं अवघड आहे. त्याला थोडंसं टेन्शन पण आलेलं असतं. पुढे मग अवनीच्या घरातील सीन घेतलेला आहे. इकडे चंद्रकांत चक्कर येऊन पडलेले असतात. महेश दार उघडतो ढकलून. ते पाहतात तर अवनीचे वडील पडलेले असतात. त्यांना खूप धक्का बसतो आणि मग ते त्यांना उठवायला लागतात, पण ते उठत नसतात. मग अवनीची आई म्हणत असते, "कुणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा रे, कुणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा." बहुतेक त्या त्यांच्या घरातील नोकरांना सांगत असतील. इकडे चंद्रकांतला काही शुद्ध येत नसते. पुढचा सीन मग दांगटांच्या घरातील घेतलेला आहे. ते जेवण वाढून घेण्याची तयारी सुरू असते. यशा खुर्ची आणतो आणि म्हणतो, "हां, खुर्चीवर बसून जेवेल ती." आल्या म्हणतो, माय मोठ्या भावा, खुर्ची ठेवली तू बरोबर आहे, पण टेबल कुठे आहे?" मग ते परत विचारात पडतात. धन्या म्हणतो, "हां, तसलं डायनिंग करायला आपल्याकडे टेबल पाहिजे नाही का?" यशा म्हणतो, "हां, आहे ना आपल्याकडे डायनिंग टेबल." आणि मग ते त्यांच्या बाहेरच्या खोलीमध्ये असणारा एखादा टेबल उचलून आणतात. सगळेजण आनंदाने अवनीसाठी जेवणाच्या ताटासाठी तयारी करत असतात. यशोधन फुलांची सजावट करत असतो. प्रत्येकजण आपापला वाटा देत असतो. इकडे अवनी येते आणि बघते तर ती फार आश्चर्य होते. आल्या आमटी वाढत असतो, यशोधन भात घालत असतो, धन्या चपाती वाढत असतो. सगळेजण तयारी करत असतात. अवनीला पाहतात आणि ते लांब होतात. अवनी विचारते, "हे एवढं सगळं कशासाठी केलं तुम्ही?" मग धन्या म्हणतो, "अहो, तुमच्यासाठी केलं." पण अवनीला थोडंसं ऑकवर्ड फील होत असतं. अवनी म्हणते, "पण तुम्ही सगळे खालीच बसणार आहे ना?" आशा म्हणतो, "होय, आम्ही खालीच बसणार." धन्या म्हणतो, "होय, सवय आहे आम्हाला खाली बसायची." आल्या पण म्हणतो, "होय, सवय आहे आम्हाला." अवनी म्हणते, "हां, मग ठीक आहे, मी पण खालीच बसते ना." यशा म्हणतो, "नाही, तुम्ही नाही. तुम्हाला अहो सवय नाही ना." मग ते सगळेजण म्हणतात, "नको, तुम्ही वरतीच बसा. तुम्ही वर बसा, आम्ही बसतो खाली." अवनी म्हणते, "अहो नाही, काय हरकत नाही आहे. होईल सवय. मी बसते खाली तुमच्यासोबत." म्हणत असतो, "अहो नको, कशाला त्रास उगीच. नको ना, वरती बसा ना तुम्ही." मी म्हणत होते, "आता त्यात कसला त्रास?" मग पण रेशा म्हणत असतो, "नाही, तुम्ही बसा वरती बस, तू वरती बस." धन्या म्हणतो, "तुम्ही नक्की बसणार आहे का खाली?" ती म्हणते, "हो." मग ते तिच्या बसण्यासाठी तयारी करायला लागतात. चटई अंथरतात, ताट तयार करतात, परत ताटाभोवती डेकोरेशन करतात. आणि हे सगळं कौतुकाने पाहतच असते. आणि मग ते चौघे देखील साईडला बसतात आणि
जेवण एकमेकांना वाढत असतात. खूप छान सीन घेतलेला आहे. कोणी भाजी वाढत असतं, कोणी पाणी देत असतं, कोणी एकमेकांना चपाती देत असतं. खूप छान सीन दाखवलेला आहे. तेवढ्यात अण्णांच्या बाहेर कार्यक्रम सुरू असतो. गाणं म्हणत असतात, गोमू संगतीनं माझ्या तू येशील का? मग अवनी म्हणते, ते नाही का येणार जेवायला? सगळे अण्णांचा आवाज ऐकून एकदम थक्क झालेले असतात. आता अण्णांचं परत सुरू झालं वाटतं. मग पुढे यशा म्हणतो, नाही त्यांचा थोडासा कार्यक्रम सुरू आहे. त्यांचं आवरलं की ते येतील. मी वाढतो त्यांना नंतर जेवायला. आपण सुरू करूया. मग धन्या देखील म्हणतो, हां चला तुम्ही सुरू करा. मग अवनी जेवायला लागते. यशोधननं जेवण मात्र खूप छान बनवलेलं असतं आणि ताट देखील खूप छान सजवलेलं असतं. अक्षरशः एक बाई करते तसं सगळं भात, आमटी, भाजी, पोळी सगळं केलेलं असते. अवनी जेवणाचा एक घास घेते. सगळेजण तिच्याकडे बघतच बसलेले असतात. ती एक घास घेते ना घेते तोपर्यंत धन्या म्हणतो, भाजी वाढतो हां, आणि मग ते भाजी वाढायला लागतो. मी म्हणत तसे नाही आहे ना. मग ते म्हणतात, गरम पोळी घ्या, गरम पोळी. मग पाल्या एक पोळी देतो. म्हणतो, ऐका ना, त्या घेतील तेव्हा लागेल ते तुम्ही जेवा. जेवा रे, जेव रे पाल्या. सगळेजण हां, हां म्हणतात. पण यशोधन आपला आहे ना, परत तो पुढे विचारतो, पापड देऊ का? धन्याला ओरडायचं असतं, पण तो अवनीसमोर ओरडूही शकत नसतो. त्यामुळे तो म्हणतो, की "अरे जेवतील त्या, तुम्ही घ्या, घ्या तुम्ही, खाऊन घ्या." आणि मग ते सगळे जेवायला सुरुवात करतात. इकडे चंद्रकांतला दवाखान्यामध्ये नेत असतात. सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. सगळेजण त्यांची झोपण्याची ते तयारी सुरू ह्याच्यामध्येच असते. असतात, टेन्शनमध्ये सॉरी असतात. धनेशला म्हणत असतो. अंग तुडव म्हणून चाललेलं असतं. यशोधन धन्याला म्हणत असतो, राजा तुला काय वाटतं? त्या पोटभर जेवलं का रे? म्हणजे स्वयंपाक आवडला का रे त्यांना? राजा म्हणतो, हां आवडला की त्यांना. अरे आम्ही 2 दिवसापासून काहीच खाल्लेलं नव्हतं. यशोधन म्हणायला लागतो, हां म्हणजे तुम्ही जेवला नव्हता म्हणून जेवले काय? जेवण चांगलं नव्हतं झालं का? यशोधनला जेवणाची पडलेली असते. बाकी तिघेजण त्याची चेष्टा करायला लागतात. पाल्या म्हणतात, हां एवढं काही चांगलं नव्हतं. यशोधन म्हणत असतो, काय झालं असेल रे? मीठ जरा कमी झालं असेल का? धन्या म्हणतो, हां बरोबर आहे, मीठ कमी झालं असेल. यशोधनलाही खूप टेन्शन आलेलं असतं. जेवण चांगलं झालेलं नाही असं वाटत असतं त्याला. राजा म्हणतो, राजा दादा तुला सांगू का रे, जेवण एक नंबर झालं होतं. आणि मग सगळे यशावर हसायला लागतात. म्हणतो, अरे घाबरला ना मी. आणि तोही हसायला लागतो आणि निश्वास सोडतो सुटकेचा. म्हणत असतो, लहानपणापासून खातो ना आम्ही, छान झालं होतं जेवण. राजा इकडे धन्याला आणि पाय तोडवायला सांगत असतो आणि नंतर म्हणतो, ए चला झोपतो मी, थकलोय मी. या तिघांना फार आश्चर्य वाटत असतात. मग तो त्याच्याजवळ जातो आणि पाल्या त्याला हलवतो आणि म्हणतो, ए उठ. झोपतो काय? उठ. यशोधर म्हणतो, इथं काय करून राहिला तू? राजा म्हणतो, इथं काय म्हणजे? झोपतोय मी. मग पाल्या म्हणतो, अरे इथं कुठं काय? चल झोप आली आहे ना? जा झोप. आतमध्ये जाऊन झोपायचं जा. मग यशोधन आणि पाल्या त्याला उठ म्हणून उठवतातच शेवटी आणि बेडरूममध्ये म्हणजे खोलीमध्ये घेऊन जातात. आपण त्यांच्यासोबत येत असतो. त्याला ते म्हणतात, ए तुझं काय? चल जा तू. राजा म्हणतो, अरे त्याला येऊ दे ना. मग ते म्हणतात, अरे नाही म्हटलं ना त्याला पाठव. जा चल जातो. राजाला म्हणत असतात, ए तू बघायचं नाही मागं. अजिबात बघायचं नाही. आणि ते त्याला डोळे बंद करून तिथे उभे करत असतात. तिकडे खूप छान तयारी केलेली असते. बेड सजवलेला असतो आणि ते मग एकदम 1, 2, 3 म्हणतात आणि त्याला मागे बघायला लावतात. राजाला ते सगळं पाहून खूप टेन्शन आलेलं असतं. यशोधन आणि पाल्या म्हणत असतात, ह्याला आवडलंय वाटतं. अरे ह्यो काहीच बोलून नाही राहिला. हां, ह्याला नक्कीच आवडलंय हे सगळं. पाल्या म्हणत असतो, अरे ह्यो शॉकमध्येच आहे. एक नंबरमध्ये शॉकमध्येच बसलाय ह्यो. काहीच बोलत नाही म्हणजे शॉकमध्येच आहे ह्यो. राजा म्हणत असतो, अरे काय हे? काय केलंय तुम्ही हे? पाल्या म्हणतो, अरे हे बेड आहे सजवलेला तुझ्या सुहागरातीसाठी. राजा बेडवर बसलेलं असतं. तेवढ्यात अवनी येते आणि अवनी ते सर्व डेकोरेशन पाहून खूप चिडते. ती म्हणत असे, नाही, नाही, हे काय आहे? नाही, असं ती स्वतःच्याच मनाशी बोलत असते आणि ती चिडते आणि म्हणते, राजा आता तुला मी सोडणार नाही. आणि असं म्हणून ती तिच्या राजाच्या मागे धावत असते त्याला मारण्यासाठी. तर इथे थोडासा सस्पेन्स रंगवलेला आहे. त्याला तिथली फुलं ओढून मारत असते आणि राजाला म्हणत असते, काय राजा आपलं खरं लग्न झालंय का? असं झालंय का हे? म्हणत असते, काय काय हे? काय सजवलंय? राजा म्हणत असतो, नाही हे माझ्या भावाने सजवलंय हो, माझं काही नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणत असते, तुला अक्कल आहे का? आणि मग ती तिथली माळ काढते एका फुलाची आणि त्याच्या गळ्याभोवती गुंडळते आणि त्याला विचारत असते, का का केलंस तू हे? तुला काय वाटतंय खरं खरं लग्न आहे का हे? आणि हे सगळं राजाचं स्वप्न असतं जगीपणीचं. यश आणि पाल्या त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात, अरे यशा राजा असं काय करून राहिला तू?
असं काय होतंय तुला? आणि मग राजा पटकन उठतो आणि बघायला लागतो. तर जागा होतं. त्यांना म्हणतो, "ए काय काय आगाऊपणा करून ठेवलाय तुम्ही?" आल्या म्हणतो, "यशोदा बघ ना ह्यो काय म्हणून राहिला आगाऊपणा आहे." अरे हे असलं ते पिक्चरमध्ये दाखवतात ना सुहागरात आहे, डेकोरेशन करतात. तो आमच्यापेक्षा जास्त पिक्चर बघतो ना. राजा चिडतो आणि म्हणतो, "हाय पिक्चर आहे का? पिक्चर आहे का हा?" म्हणतो, "आवडला नाही काय तुला?" राजा म्हणतात, "अरे दादा नाही रे, आवडण्याचा प्रश्न नाही. तुला त्यांची परिस्थिती माहिती आहे ना? आई-बाबांना सोडून आलेत रे त्या. आमचं लग्न लागलं ना, तेव्हा तिचे बाबा काय म्हणाले माहिती आहे का? आमच्यासाठी मेलीस तू. विचार कर ना त्यांची मनस्थिती काय असेल ते. नाईलाजाने ते सगळं डेकोरेशन काढायला लागतात. इकडे अण्णांचा कार्यक्रम अजून सुरूच असतो. अण्णांचं सागर संगीत, गाणं, शेंगदाणे असं करत दारू पिण्याचं चालू असतं. तेवढ्यात विवान येतो आणि त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवतो. अण्णा लगेच डोळे उघडून बघतात आणि त्याला विचारतात, "कोण आहे रे तू?" विवान अण्णांना म्हणतो, "बंद कर. बंद कर गाणं." अण्णा गाणं बंद करतात आणि त्याला विचारतात, "कोण आहे रे तू?" अण्णांची कॉलर पकडून अण्णांना खाली ढकलतो. तो अण्णांना म्हणत असतो, "एकदम शांत बसायचं शांत बसायचं." आणि मग तो अवनीला म्हणून ओरडायला लागतो, "अवनी!" अवनी काहीतरी विचार करत बसलेली असते. विवानचा आवाज ऐकून ती एकदम धस्स होते आणि म्हणते, "विवान!" सगळेच विवानचा आवाज ऐकून बाहेर येतात. विमान हवेत एक गोळी उडवतो. सगळे घाबरून बाहेर येतात. यशा, धन्या, पाल्या, राजा आणि अवनी देखील बाहेर येते. वाटतं की अण्णांना काहीतरी झालं. ते अण्णांना बाजूला करत असतात. पण विमान त्यांना धमकवत असतो. "बाजूला व्हायचं, हात लावायचं, बाजूला व्हायचं" असं म्हणत असतो तो. "बाजूला व्हायचं नाही तर इथंच ठोकीन त्यांना" असं म्हणत असतो. सुलभात्या देखील त्यांचा आवाज ऐकून बाहेर येते. सुलभात्याला हे पाहून आनंद झालेला असतो. राजा म्हणत असतो, "अण्णांना आमच्या काही झालं ना, इथेच तुझी गणगण मिटवून टाकीन." विवान रागारागामध्ये यांच्याकडे आलेला असतो आणि इकडे हे देखील विवानला पाहून खूप चिडलेले असतात. यशोधन त्यांना समजवत असतो. म्हणत असतो, "हो दादा ऐका, आज चांगल्या घरातली माणसं असा खून-खराबा करत नसतात. तुम्ही ऐका, तुम्ही अण्णांना सोडा आणि निघून जा. आम्ही आम्ही कोणीच काही तुम्हाला करणार नाही. वचन देतो मी, आम्ही काही करणार नाही." पण विवान न ऐकता हवेत दुसरी गोळी चालवतो. सुलू आत्या मात्र फार खुश असते हे सगळं पाहून. विवानचं हे कृत्य पाहून सगळ्यांना राग येत असतो. पुढे सुलू आत्या म्हणते, "अहो नुसत्या गोळ्या नका, पोज नका घेऊ. डायरेक्ट गोळी घाला. त्या धोंड्याचं डायरेक्ट काम तमाम करून टाका." त्या म्हणतो, "मी तर सगळ्यांनाच गोळ्या घालून टाका की. सगळ्यांनाच खलास करून टाका. कशाला त्यांना ठेवता? संपवून टाका त्या सगळ्यांना. काय कामाचे नाहीत ते." असं ते म्हणत असतात. इकडे पाल्या चिडलेला असतो आणि तो म्हणतो, "ए दत्ता काका तू शांत बसा म्हणून सांगतोय तुला." तो म्हणत असतो, "तू मध्ये-मध्ये लुडबुड करू नको नाहीतर तुला तिकडे येऊन हाणीन बघ." म्हणत असतो, "बघा बघा कसा माजल्यासारखा बोलतोय. बापाच्या डोक्यावर बंदूक ठेवली तरी चामटावून टाकून म्हणतोय." विवान इकडे चिडतो आणि म्हणतो, "अरे ग बसा रे, याला गोळी घाल ना मी." असं म्हणतो, धमकवत असतो सगळ्यांना. लोत्या म्हणत असते, "कायमचं गप्प करा या सगळ्यांना. भर लग्नातनं पळवून आणली यांनी पोरीला. सोडूच नका तुम्ही यांना." अण्णा पुढे म्हणतात, "आपलेच गद्दार आहेत सगळे." विवान परत परत धमकवत असतो की गोळी घालीन यांना म्हणून. अवनी म्हणते, "विवान तुला कळतंय का तू काय करतोयस? सोड त्यांना." विवान हसतो आणि म्हणतो, "हां सोडणार ना. तू म्हटलेलं सगळं ऐकणार. पण त्याआधी तुला माझं ऐकावं लागेल. आता चुपचाप माझ्याबरोबर घरी यायचं. तुझं लग्न आहे ना माझ्याशी ठरलंय, माझ्याशी." राजा म्हणतो, "ए सोंडक्या तू काय डोक्यावर पडलाय का रे? पोलीस स्टेशनमध्ये आमचं लग्न झालंय, होता ना तू तिकडं?" अवनी राजाकडे पाहत असते. विवान म्हणतो, मी नाही मानत ह्या लग्नाला." ना म्हणतात, "ए गणगण तुझ्या मानण्यानं न मानण्यानं काही फरक पडत नाही. ही बायको आहे राजाची, या घरची सून आहे आणि या घरची मालकीन पण आहे." विवान म्हणत असतो, "जस्ट शट अप, गोळी घालीन ना तुला." असं म्हणून तर सारखं धमकवतच असतो. अवनी विवानला म्हणते, "तू विवान असं काही करणार नाहीयेस." विवान म्हणतो, "मग माझं ऐकायचं. तुला माहिती आहे ना तू किती आवडतेस मला ते." अवनीला खूप राग आलेला असतो. पुढे तो म्हणतो, "आणि मला जी गोष्ट आवडते ना ती गोष्ट मी मिळवतोच. त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर घरी यायचं." विवानच्या या विक्षिप्तपणावर अवनी थोडीशी घाबरलेली देखील असते. विवान पुढे म्हणतो, "तुझ्या बापाला आणि तुझ्या भावाला जे जमलं नाही ना ते मी करून दाखवणार आहे." पुढे म्हणत असतो, "आत्ताच्या आत्ता गोळ्या घालीन सगळ्यांना आणि घेऊन जाईन तुला." यशोधन त्याला समजवत असतो, "ओ ऐका ना, तुम्ही जेवढ्या गोळ्या घालायचं म्हणता ना तेवढ्या गोळ्या सुद्धा नाही तुमच्या बंदुकीत." अजूनच चिडतो. यशोधन म्हणतो, "ऐका दादा माझं ऐका. हे असं आहे ना बंदुकीच्या जोरावर प्रेम मिळत नसतं." "काय म्हटले तुम्ही? तुम्हाला आवडते ना ही? मग तिच्या इच्छेचा मान ठेवा ना."
अवनी तिच्या इच्छेनं आमच्या भावासोबत इथं लग्न करून आली आहे. तिचं अभिनंदन करा आणि निघा. हे असं जोर लावून तुम्ही लोखंड वाकवू शकता, पण एखाद्या बाईचं मन नाही. म्हणतो, तुझं लेक्चर ऐकायला मी नाही आलो इथं." आणि म्हणतो, हातात रट्टे खायला आलाय आपल्या इकडं. आल्या म्हणतो, सर्व्हिसिंग असं करून टाकेन ना, परत आवाज नाही करणार. विवान चिडतो आणि म्हणतो, "काय बोलला रे तू? काय बोलला?" असं म्हणून ते त्यांच्याकडे जात असतो आणि गोळी घालणार, गोळी घालणार म्हणून धमकवत असतो. अण्णांना गोळी घालणार, गोळी घालणार धमकवत असतो. सगळेजण त्याला थांबवायचा प्रयत्न करत असतात, पण त्याला कळत नसतं. तो वरती त्याचं लक्ष नसतं. खाली अण्णा गंमत करत असतात. त्याच्या बुटांची लेस बांधत असतात अण्णा. ते सर्वजण म्हणत असतात, "बंदूक खाली कर, बंदूक खाली कर." पण त्याचं काही तो काही कुणाचं ऐकत नसतो. इकडे सुलभ मात्र दिसतं की अण्णांनी विवानच्या बुटाची हे लेस बांधलेली आहे ते. वजन विवानला शांत करण्यात असतात. इकडे सुलभ म्हणत असते, "अरे त्या पहिल्या धोंडेला गोळी घाला. गप बसणारा नाहीये, त्याला गोळी घाला पहिल्यांदा." हे विवान म्हणतो, "ए गप बस तू. तू कोण आहेस ग मला सांगणारी? त्यांच्या अगोदर आहे ना तुलाच गोळी घालीन." त्यामुळे अरे घाल ना तिला गोळी, आमच्या अण्णांना सोड ना. विवान अवनीकडे बघून म्हणत असतो, "अवनी मी तुला शेवट सांगतोय, तू जर माझ्याबरोबर नाही आली ना, की ह्यांच्या डोक्यात गोळी घालीन मी." सगळेजण खूप घाबरलेले असतात. तेवढ्यात धन्याचं लक्ष अण्णांच्याकडे जातं. म्हणतो, "नाही नाही बरोबर आहे तुमचं. तुम्ही घेऊन जा अवनी वहिनींना, अण्णांना काही करू नका." आणि अवनीकडे बघून अवनीला खुणवत असतो की अण्णांनी त्याच्या बुटाची गाठ मारली आहे, त्यामुळे तो चालू शकणार नाहीये. ते तो खुणवत असतो. अवनीला पण ते समजतं. मग राजा म्हणतो, "अरे धन्या काय बोलून राहिला तू?" म्हणतो, "जे बोलायला पाहिजे तेच बोलतोय मी. अवनी वहिनी काय येतील परत, पण आपले अण्णा काय परत येणार आहेत का?" विवानला हात जोडून म्हणत असतो, "जा तुम्ही जा, अवनी वहिनीने घेऊन जा तुम्ही." चिडून धन्याला म्हणत असतो, "अरे धन्या आपल्या घरची सून आहे ती." म्हणतो, "आणि हे सगळ्यांचे अण्णा आहेत." त्या म्हणतो, "अरे एवढा घाबरला का रे तू धन्या?" म्हणत असतो, "होय होय घाबरलो. जाऊ दे आपल्या वहिनींना, जाऊ दे." अवनीला ते कळालेलं असतं. म्हणतो, "धन्या, घरच्या बाईचा मान आपल्या जीवापेक्षा मोठा असतो." म्हणतो, "अरे सर बफर आहे. अरे जीव नसेल तर कोणाला मान देणार आहेस तू?" पाल्या देखील चिडतो आणि म्हणतो, "अरे धन्या काय करून राहिला तू? तुला काय डोक्याचा भाग आहे का?" म्हणत असतो, "बरोबर बोलून राहिलं, सारखी मारामारी चांगली नसते." इकडे बडबड सुरू असते. अवनी ओरडते आणि म्हणते, "बस विवान, मी येते तुझ्यासोबत." ते अण्णांचा खाली विवानचे शूज वाहण्याचा कार्यक्रम पूर्ण झालेला असतो. अवनी विवानला म्हणते, "विवान पहिला ही बंदूक बाजूला कर." विवान म्हणतो, "ओके, ये इकडे." त्याच्या शेजारी जाऊन उभारते आणि म्हणतो, "आता तू म्हणशील ते मी ऐकतो." तो तिच्यासमोर हात करतो आणि म्हणतो, "चल माझ्यासोबत." अवनी हात देत नाही, पण तो तिचा हात धरून ओढतो आणि तिला घेऊन चालायला लागतो. पण तो तोंडावरच पडतो, कारण त्याचे शूज बांधल्यामुळे त्याला चालता येत नसतं. त्याच्या हातातील बंदूक पडते. अण्णा ती बंदूक घेतात आणि म्हणतात, "खरी आहे रे ही?" अण्णांकडे बंदूक दाखवून ते म्हणतात, "मग संपवायचं काय विषय?" इकडे विवान खूप घाबरलेला असतो, पण बाकीच्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद आलेला असतो. म्हणजे त्यांना थोडंसं बरंच वाटत असतं. विवानला परत म्हणत असत, घालू का गोळी?" मग पोलीस सुलक्षणाकडे बघून म्हणतो, "ए सुले, तुला पण घालू का गोळी? तुझा पण संपू काय विषय? घालतोच गोळी." असे म्हणून ते उठून ना सुलक्षणा आत्याकडे जात असतात. अण्णा जसे सुलक्षणा आत्याच्या घराकडे जात असतात, तशी सुलक्षणा आत्या आणि दत्ता मामा घाबरून घरामध्ये आतमध्ये पळून जायला निघतात. इकडे विवान त्याचे बांधलेले शूज पूर्णच काढून टाकतो तसे तो, आणि तो पळून जायला लागतो. पण हे सर्वजण त्याला पकडतात आणि त्याला धरून ना गाडीजवळ नेऊन उभे करून ठेवतात. राजा त्याला मारणारच असतो, पण तो परत अवनीकडे बघतो आणि अवनीला म्हणतो, "मॅडम इकडे या. हा मान तुमचा आहे सर्वस्वी." ते रॉकी द फादर अण्णा खूप छान पोज देऊन उभारलेले असतात बंदूक घेऊन. अवनी पुढे विवान जवळ येते आणि त्याच्या कानाखाली सनकन वाजवते. ते नो मीन्स नो विवान. माझा नकार स्वीकारता नाही आला ना तुला, म्हणून आज बंदूक घेऊन आलायस तू. एज्युकेटेड NRI आहेस ना रे तू, बघ. आणि ती हसायला लागते. हसते आणि म्हणते, "बघ कसं स्वतःचं माकड करून ठेवलंयस तू." ती आतून खूप चिडलेली असते आणि ती तिचा क्रोध बाहेर काढत असते. ती त्याला हसते आणि परत आणखीन एक कानाखाली वाजवून देते. वान म्हणत असतो, "अगं तुझ्यासाठी आलोय मी अवनी इथे." अवनी चिडते आणि म्हणते, माझ्यासाठी नाही आलास तू. तू आहे ना तुझ्या इगोसाठी आलायस. तुझा पुरुषी अहंकार दुखावला गेलाय ना, म्हणून आलायस तू इथे. हां, मला कसं काय कोणी नकार देऊ शकतं? हे आहे ना, हे तुझ्या इगोच्या जिव्हारी लागलंय." असं म्हणून ती आणखीन एक कानाखाली विवानच्या लावून देते.
सगळ्यांना अवनीचं हे रूप पाहून बरं वाटत असतं आणि आपला यशा देखील अवनीच्या पाठीमागे खंबीर उभा असतो. अवनी पुढे म्हणते, नकार सहन करण्याची ताकद नसलेला तद्दन हलका नालायक माणूस आहेस तू. इनफॅक्ट आहे ना, तू माणूस आहेस की नाही ह्याचाच प्रश्न पडलाय मला. तुझ्या या फालतू हट्टापायी आहे ना माझ्या घरचे, माझे बाबा माझ्यापासून दुरावलेत. तू हा लग्नाचा आग्रह धरला नसता ना तर ही वेळ आलीच नसती. आणखीन एक ती त्याला कानाखाली मारते. म्हणते, काय बघत काय उभा आहेस तू, चल निघ निघ इथून. यश आणि पाल्या देखील आणि राजा देखील त्याला टपली मारून म्हणतात, चल जा ना जा ना. आणि मग ते त्याचा मारत मारत शर्ट देखील काढतात. राजा त्याचा बेल्ट काढतो आणि त्या बेल्टने देखील त्याला मारत असतो. पण घाबरून मागे 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 येत असतो, पण अण्णा त्याच्या मागे असतात. मग अण्णा त्याच्या डोक्यात मागून बंदूक धरतात. अण्णा त्याच्याकडे बघून हसत असतात. विवान घाबरून ना तिथे असलेल्या शिडीवर चढत असतो आणि तो म्हणत असतो, तुम्हाला माहित नाही मी कोण आहे. तो वरती चढतो तसा त्याची पॅन्ट खाली येते आणि तो जवळपास माकडासारखा तिथे बसलेला असतो. अण्णा म्हणतात, तू कोण आहे ते आम्हाला माहित नाही आणि माहिती पण करून घ्यायचं नाही. तुला कळलं का पण आम्ही कोण आहोत ते? तेव्हा सुरक्षित अंतर ठेवायचं. पुढं धोक्याचं वळण आहे. हीच प्लीज कीप डिस्टन्स, कळलं का? मग विमान खाली उतरून पळत जायला लागतो. मग त्याच्या मागे देखील राजा, धन्या आणि हे सगळेजण त्याचे कपडे त्याच्या अंगावर फेकून मारतात. आणि हे तर घेऊन जा, तुझं आहे ते घेऊन जा असं म्हणत असतात. विमान गेलेला नसतो. तो ते एका झाडाच्या मागे लपून बसलेला असतो. तो तिथला हळूच दगड घेतो आणि धन्याच्या दिशेने फेकून मारतो आणि धन्याला तो दगड लागतो. सॉरी, ॲक्च्युअली तो अवनीला मारत असतो. अवनीला वाचवण्यासाठी धन्या जातो. ते धन्याच्या डोक्यातच ते लागतं दगड. सगळेजण घाबरतात. पाल्या त्याला पकडायला जात असतो, पण तो पळून जातो. तो म्हणत असतो, थांब ना, कुठे जातोस? पण तो जातो पळून. अवनी इकडे बघत असते, धन्याला लागले का? ती म्हणत असते, काय लागलंय का? खूप लागलंय का? मग ती यशाला हळद आणायला पाठवते आणि मग पुढे चंद्रकांतचा सीन घेतलेला आहे. चंद्रकांत हे ICU मध्ये असतात. ते खूप सिरियस असतात. महेश त्यांना वाकून वाकून पाहत असतो. डॉक्टर त्यांना चेक करत असतात. पुढे त्यांना ऑक्सिजन देखील लावलेला असतो. त्यांची क्रिटिकल कंडिशन झालेली असते. मग आजचा एपिसोड इथंच समाप्त केलेला आहे. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की यशानं आणि पाल्यानं त्यांच्यासाठी फ्रूट आणि दुधाचा ग्लास राजा आणि अवनीसाठी ठेवलेला असतो. अवनी तो दुधाचा ग्लास पाहते आणि म्हणते, हा दुधाचा ग्लास का इथे ठेवलाय? राजा म्हणतो, ती माझी रोजची सवय आहे. नाही, ते 5 पुरुष आहे असे समजू नका. एक राखणदार बाप आणि त्याची 4 पहारेकरी पोरं आहेत असं म्हणून समजून झोपा. सिरियल खूप छान आहे मंडळी, पाहत राहा. आणि आपले रिव्ह्यू जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. तर भेटूया परत. बाय, धन्यवाद.